दोनच फक्त लस मिळते सध्या, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. आणि त्यामुळे 45च्या वरच्या लोकांचा जो कार्यक्रम भारताने राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून लसीकरणाचा घेतलेला आहे, त्यालाच खऱ्या अर्थाने दुसरा डोस भारत सरकार देऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांच्या डोसला आज कोविशिल्डला साधारणपणे 1.5 महिन्या किंवा 2 महिन्यात मॅक्झिमम आणि कोवॅक्सिनला 1 महिन्यात हे ड्यू डेट्स असतात. आणि म्हणून आपण सेकंड डोस कंपल्सरी देणं गरजेचं असल्या कारणाने जर नाही दिलं तर पहिल्या डोसचा उपयोग होत नाही, त्याच्याबद्दलचा परिणामाचा उपयोग होणार नाही. म्हणून जी काही एकंदर 18 ते 44 महाराष्ट्र शासनाने महाविकास आघाडीने खरेदी केलेली जी लस आहे, मग ती लस पूर्णतः 45च्या पुढच्या लोकांसाठीच वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं तूर्त 18 ते 44 आपण स्थगित करत आहोत. आज एवढं सांगितलं जातं, माननीय मुख्यमंत्र्यांना आदर पुनावालाही भेटले, त्यांनी असंही सांगितलं की आम्ही 20 तारखेच्या नंतर आम्ही 1.5 कोटी डोसेस पर मंथ देऊ. आता त्याची विगतवारी ते कशी करायची, कॉर्पोरेटला गव्हर्नमेंटला त्याबाबतचा निर्णय ते घेतील, कारण ते लंडनला आहे, ते आल्यानंतर घेतील. परंतु ते ज्यावेळी देतील त्यानंतर पुन्हा आपल्याला 18 ते 44च्या संदर्भातला निर्णय उपलब्धतेप्रमाणे घेता येऊ शकेल. पण आज मात्र आपल्याला प्राधान्यक्रम हे 45 वयोगटातील पुढच्या दुसऱ्या सेकंड डोससाठी देणं गरजेचं आहे, शास्त्राप्रमाणे गरजेचं आहे आणि आरोग्याच्या त्यांच्या काळजीसाठी घेणं गरजेचं आहे. म्हणून ही संपूर्ण 18 ते 44ची राज्य शासनाने खरेदी केलेली लस आपण डायव्हर्ट केलेली आहे आणि त्यामुळे 18 ते 44 तूर्त स्थगित केलेली आहे. हा झाला एक निर्णय. दुसरा महत्त्वाचा विषय की जरूर लॉकडाऊनच्या संदर्भात अनेकांना अपेक्षा आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक मंत्रिमंडळातील सदस्यांनी पण बोलून दाखवलं. कारण लॉकडाऊन केल्यानंतर आज आपण जर बघितलं तर साधारण 7 लाखाला पोचलेला महाराष्ट्र आता 4,75,000च्या दरम्यान आलेला आहे. म्हणजे मोठ्या पद्धतीनं केसेसमध्ये कमी झालेला आहे. भारताचा पर डे ग्रोथ रेट हा 1.4 आहे, म्हणजे साधारण 1.5% आहे आणि महाराष्ट्राचा पर डे ग्रोथ रेट हा 0.8 आहे. त्यामुळं आपण भारताच्या ग्रोथ रेटच्या अर्धे आहोत. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की या सगळ्या ग्रोथ रेटच्या माध्यमातून असेल किंवा अन्य पॅरामीटर्समध्ये सुद्धा निश्चित प्रकारे म्हणजे पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुद्धा आपण कमी आलेलो आहोत. आजच्या या निमित्ताने मी एक जरूर सांगेल की याचा अर्थ आपण पूर्ण आपली कर्व स्टेबल झाला अशातला भाग नाही, पण आपण एक डिक्लाइनिंग कमी होत असलेल्या राज्यांमधले आहोत. इतर राज्य आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत. आपण एकूण 36 राज्यांचा असलेल्या या देशामध्ये 30व्या नंबर आहेत ग्रोथ रेटला. एवढं कमी आता आपल्याला ग्रोथ रेट आहे. आणि त्यामुळं असं वाटतं की आणखीन मंत्रिमंडळाची अशी अपेक्षा आहे की म्युकरमायकोसिस वाढत चाललेला आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा केसेस पॉझिटिव्ह जरी काही 12-15 जिल्ह्यात कमी दिसत असल्या तरी काही जिल्ह्यांमध्ये वाढत आहेत. आणि त्यामुळं या असलेल्या लॉकडाऊनला किमान 15 दिवस वाढावी अशी एक चर्चा, अशी एक अपेक्षा मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितलेली आहे. माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. परंतु एक सुतोवाच आपल्याला सांगता येऊ शकेल की एक कल साधारणपणे अशा स्वरूपाचा आहे. सर, सर्वात महत्त्वाचा विषय आहे की दुसरा लसीकरणाचा डोस किती बाकी आहे आणि कितीपर्यंत तो पूर्ण होईल. साधारणपणे कोविशिल्ड हा 16 लाख डोसेस दुसरा डोस बाकी आहे. 4 लाख कोवॅक्सिन बाकी आहे. 20 लाख एकूण आपल्याला दुसऱ्या डोससाठी आपल्याला लोकांना दुसऱ्या डोससाठी तेवढे डोसेस लागणार आहेत. आता यासाठी आपल्याजवळ कोविशिल्ड
हे साधारणपणे 7 लाखापर्यंत उपलब्ध आहेत आणि कोवॅक्सिन आपल्याजवळ 3 लाखापर्यंत उपलब्ध आहे. म्हणजे 7 आणि 3 साधारण 10 लाखापर्यंतची व्यवस्था ही नक्कीच आपली लगेचच झालेली आहे आणि ती आपण एक 2-4 दिवसाच्या आत 45 वर्षाच्या वरिष्ठ लोकांना ज्यांचा आता ड्यू डेट झालेला आहे ती लगेच देऊ. आणि म्हणून सातत्याने आपली मागणी करतच आहोत. आपण या मागणीप्रमाणे केंद्र शासनाने जे काही 2-4 दिवसात आणखीन डोसेस मिळतील ते सगळे आपण सेकंड डोससाठीच वापरणार आहोत. त्यामुळे तूर्त पहिल्या डोसची अपेक्षा करू नये. दुसरा डोस आपल्याला एकदा पूर्ण करावा लागेल आणि तो पूर्ण झाल्यानंतर एक 4-5-7 दिवसानंतर मग पुन्हा आपल्याला 45 दिवसाच्या अनुषंगाने किंवा उपलब्ध लसच्या अनुषंगाने आपल्याला योग्य तो निर्णय पुढच्या वेळेस घेण्यात येईल. ऑक्सिजनबाबत काय चर्चा झाली आणि काय ठरवलंय? साधारणपणे मिशन ऑक्सिजनचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आज झाला आहे आणि उद्योग विभागाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणपणे त्या जिल्ह्याच्या गरजे इतका ऑक्सिजन निर्माण करण्याचं काम हे करायला हवं. मग तो PSA प्लांट असो किंवा एअर सर्किट ब्रेकरच्या सेपरेशनच्या संदर्भातला म्हणजे ASU एअर सेपरेशन युनिट आणि PSA ही 2 वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने आपण या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना किंवा कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचं. मग ते प्रोत्साहनासाठी एक मोठी यादी आपण त्याच्यामध्ये दिली आहे, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन माफी असेल, इलेक्ट्रिसिटी ड्युटी कमी केलेली असेल, इलेक्ट्रिसिटीचं टॅरिफ कमी केलेलं आहे, त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे, त्याच्यानंतर 150% किंवा 100%, मराठवाडा आणि विदर्भासाठी 150%, इतर भागासाठी 100%, साधारणपणे आपण त्याला GST मध्ये माफी देण्यात आलेली आहे. अशा अनेक सवलतींचा एक मोठी लिस्ट आहे, जेणेकरून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनच्या व्यवसायाला प्रोत्साहित करण्यासाठी अशा पद्धतीच्या सवलती इन्सेंटिव्ज ह्या देण्यात आलेल्या आहेत. आज त्याला तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळातल्या अनेक मान्यवरांनी अनेक चांगल्या सूचना यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचनांच्या सह त्याला मान्यता दिली जाईल. मात्र ऑक्सिजनच्या संदर्भात आपण स्वयंपूर्ण व्हायला हवं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने या निमित्ताने ठरवण्यात आलेलं आहे. पत्रकारांबाबत काही चर्चा झाली का आणि लोकल ट्रेनमधनं प्रवासाला मुभा देणार का? एकदा मला वाटतं लस उपलब्ध झाली की नक्कीच पत्रकारांच्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल. परंतु लस उपलब्ध होऊ द्या अगोदर सेकंड डोसचा महत्त्वाचा विषय आपल्याला संपवावा लागेल. मी सांगितलं त्या पद्धतीनं जर आदर पुनावालांनी जसं सांगितलंय, मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय की 20 मेच्या नंतर आपण 1.5 कोटी दर महिन्याला देऊ आणि तो जर का राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून उपलब्ध होत असेल, सरकारसाठी गोरगरिबांसाठी लस ही उपलब्ध होत असेल तर त्याच्यात निश्चित प्रकारे पत्रकारांना आग्रहपूर्वक आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा मांडलेलं आहे आणि त्यावेळेस योग्य तो विचार निश्चित प्रकारे केला जाईल. मला असं वाटतं की ज्या अर्थी लोकल ट्रेन म्हणजे आता सध्या तूर्त एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे तर त्या एक्सटेन्शनमध्ये फार काही सवलत दिली जाईल असं वाटत नाही. पण तरीसुद्धा याबाबतचा अंतिम जे फाईन ट्युनिंग ज्याला म्हणू आपण, की छोट्या मोठ्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी असतात ह्यातल्या की बाबा काय करावं काय नाही करू, तर या बाबतीतला अंतिम निर्णय हा 15 तारखेपर्यंत, कारण आज आपली 11 तारीख आहे ना, 12 तारीख आहे, तर 13, 14, 15 अजून 2-3 दिवसानंतर त्याची जी काही ज्या काही डू अँड नॉट टू डू काय जे काही गोष्टी असतील तर त्याबाबतचा सविस्तर नोटिफिकेशन ही सेपरेट निर्गमित करण्यात येईल आणि मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला त्याबाबतच्या अधिक सविस्तर सूचना देण्यात येतील. आज फक्त सुतोवाच एवढाच करेल की मंत्रिमंडळाच्या इन जनरल सदस्यांची ही लॉकडाऊन वाढवावा अशा पद्धतीचा एक कल
महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यक्त करण्यात ग्लोबल आलं. टेंडरबाबत काही गोष्टी शिथिल केल्या काही चर्चा झाली का? ग्लोबल टेंडरच्या संदर्भात आता मी सांगितलं की साधारणपणे ग्लोबल टेंडरमध्ये वॅक्सिन ही ग्लोबल टेंडरमध्ये घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा बऱ्यापैकी सर्व लोकांनी या ठिकाणी केली. पण ग्लोबल टेंडर करून समजा फायझर असेल किंवा तुमची मॉडर्ना असेल किंवा जॉन्सन अँड जॉन्सन असेल, ह्या ज्या काही लसी आहेत या लसींच्या संदर्भात अगोदर केंद्र शासनाने या लसींना मान्यता देणं गरजेचं आहे, नंबर 1. आणि नंबर 2, या लसींना जे काही कोल्ड चेन लागतं, जसं आता आपली इथली लस कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही 2 डिग्रीज to 8 डिग्रीज मध्ये आपण ठेवतो, तशी जे काही इतर लसी आहेत त्यांना मायनस डिग्रीज मध्ये ठेवावं लागतं. आणि ह्या सगळ्याच अनुषंगाने एकतर केंद्र शासनाची परवानगी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तो जर परवानगीचा भाग जर झाला तर ग्लोबल टेंडर काढायला राज्य शासनाची अजिबात अडचण नाही. त्यामुळं लसीकरणाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहावं आणि संपूर्ण परिस्थिती समजून सांगावी, अशा पद्धतीचा सुद्धा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि प्रधानमंत्र्यांना लसीकरणाच्या संदर्भातलं सविस्तर परिस्थिती माहिती करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री पत्र लिहिणार आहेत. दो निर्णय जो हुए हैं उसमें नंबर 1 निर्णय ये हुआ है कि आज खास तौर पर 18 to 44 का जो एज ग्रुप है, जिसमें 1 मई से महाराष्ट्र सरकार ने जो टीकाकरण शुरुआत किया था उसको करीबन हम 5 लाख लोगों के ऊपर 5-6 लाख लोगों के ऊपर टीकाकरण हुआ भी है, लेकिन उसको हमारे को आज एबियंस का मतलब है तुरंत स्थगित करना पड़ रहा है, इसलिए कि सेकंड डोज 45 एज ग्रुप के आगे का ड्यू हो चुका है, जो भारत सरकार की जिम्मेदारी का काम है, लेकिन वह डोज पूरी तादाद में नहीं मिल रहा है. इसलिए अगर हम सेकंड टीकाकरण टाइम पे नहीं करेंगे तो पहले टीकाकरण का कोई परिणाम नहीं रहेगा. और इसीलिए हमने ये निर्णय लिया है कि जो टीके महाराष्ट्र सरकार ने 18 से 44 उम्र के लोगों के लिए खरीदी किए थे, परचेज किए थे, उसमें से पूरी की पूरी मात्रा, वो कोविशील्ड की हो या कोवैक्सीन की हो, वो हम 45 इयर्स के जो राष्ट्रीय टीकाकरण जो भारत सरकार की जिम्मेदारी का काम है उसकी तरफ हम ट्रांसफ़र कर रहे हैं. और इसलिए 18 से 44 साल के उम्र का टीकाकरण महाराष्ट्र में तुरंत यानी टेम्पररी बेसिस के लिए हम स्थगित कर रहे हैं. हमें आशा है कि अदर पूनावाला जी, जिन्होंने जो कोविशील्ड बनाते हैं, उन्होंने मुख्यमंत्री जी को शब्द दिया है, एक वायदा किया है कि हम 20 तारीख के आगे ज़रूर 1.5 करोड़ डोसेस देंगे. अगर वो फाइनल होता है तो ज़रूर 18 से 44 का जो भी टीकाकरण है हम फिर एक बार शुरू कर सकते हैं. तो ये जैसी अवेलेबिलिटी होगी उस हिसाब से आने वाले दिनों में हम निर्णय लेंगे. लेकिन आज हमारी जो प्रायोरिटी है वो 45 उम्र के आगे के जो लोग हैं, करीबन 4 लाख कोवैक्सीन ड्यू डेट है लोगों के लिए और 16 लाख सेकंड डोज कोविशील्ड का ड्यू है. तो कुल मिला के 20 लाख डोसेस हमें देना है. और आज हमारे पास हमने करीबन जो केंद्र सरकार ने 10 लाख दिए हैं और हम हमारी तरफ से 4 लाख ट्रांसफ़र कर रहे हैं, तो ऐसे कुछ नहीं, कुल मिला के 10 लाख हम अभी देना चाहेंगे. और आने वाले कुछ दिनों में और जो भी बचे हैं, जो दूसरा टीका देने के लिए जो लोग बाकी रहेंगे, उनके लिए भी टीका केंद्र शासन भी कुछ हद तक देगा और राज्य शासन भी ज़रूर खरीदी करेगा. और उसके माध्यम से हमारे सामने आज एक ही टारगेट है कि हम दूसरा टीका का जो भी ड्यू डेट के जो लोग हैं उनको हम
पूरी तरह से टीकाकरण करेंगे। सर लॉकडाउन एक्सटेंड करने का दूसरा यह भी है कि सभी लोगों ने अभी 2 दिन 3 दिन तक ही लॉकडाउन का जो अवधि है वो पूरी हो जाएगी, तो एक चर्चा जरूर हुई जिसमें कई लोगों ने मांग रखी है कि जिस तरह से महाराष्ट्र आज अगर भारत के अन्य राज्यों की तुलना में अगर देखेंगे तो जरूर महाराष्ट्र में पर डे ग्रोथ 0.8 में है, बल्कि भारत सरकार। तर आता यापुढे आपण जर लक्षात घेतलं, आता या क्षणाची महत्त्वाची बातमी जी आहे ती आपण जाणून घेणं फार आवश्यक आहे। ती बातमी आहे की 18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण तुर्तास थांबवण्यात आलेलं आहे। याचं कारण असं की 44 वर्षाच्या वयोगटातील लोकांना पहिला डोस, बहुतांशी लोकांना पहिला डोस देण्यात आला आणि त्यांना दुसरा डोस देण्याची गरज आहे। आणि जर दुसरा डोस त्यांना वेळेत दिला गेला नाही तर पहिल्या डोसची परिणामकारकता राहणार नाही। त्यामुळे आतापर्यंत केलेलं लसीकरण हे निष्प्रभ ठरेल किंवा वाया जाईल याबद्दलची भीती आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि त्यामुळे आता सध्याला 18 ते 44 वयोगटाकरता जो लसींचा साठा राज्य सरकारने विकत घेतला होता, तो लसींचा साठा जो आहे तो 45 वर्षा म्हणजे 44 वर्षा वयोगटातील लोकांकरता वापरण्यात येणार आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे की अरबी समुद्रात 15 ते 16 मे रोजी चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता आहे। गोवा तळ कोकणाला याचा सर्वाधिक तडाखा बसणार आहे। मुसळधार पावसासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्रातही याचा परिणाम म्हणून पाऊस पडेल। हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली। त्याच्यामुळे आता तटरक्षक दल असेल किंवा इतरही जे दल असतील त्यांच्याकडनं जे कोळी बांधव मच्छीमारी करता म्हणून समुद्रात गेलेले त्यांना त्वरित परत येण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात येत आहेत आणि तोच हा व्हिडिओ आपण बघतोय। पाहूयात। एकूणच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सक्रिय झालाय। 16 मे पर्यंत चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गोव्याला याचा मोठा धोका असेल। पुढील 1 ते 2 दिवसात वादळाची दिशा बदलणार आहे। दिशा बदलून वादळ ओमानकडे सरकेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे, त्याचा परिणाम जो आहे तो अर्थात दिसून येतो। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडाऱ्यात पावसाची चिन्ह आहेत। तर तळ कोकण आणि गोव्याला याचा सर्वाधिक धोका आहे। मध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे आणि त्याची तीव्रता वाढून ते चक्रीवादळामध्ये निर्माण होईल। हे चक्रीवादळ 16 तारखेला इंटेन्सिफाय होईल आणि याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र गोवा कोस्टला आपल्याला त्याचा प्रभाव जाणवेल। महाराष्ट्र गोवा कोस्टमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस आणि वादळी वारे आपल्याला बघायला मिळतील। सोबतच याचा प्रभाव मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुद्धा बघायला मिळेल। या दिवसांमध्ये अरेबियन सी अगदी रुद्र अवतार धारण केलेला दिसेल। सोबतच वाऱ्यांचा वेग हा 40 ते 50 किलोमीटर वेगाचा असेल तर कधी कधी त्याची तीव्रता 60 किलोमीटर इतकी वाढेल। ह्या दिवसांमध्ये मच्छीमारांसाठी इशारा दिला गेला आहे की त्यांनी समुद्रात जाऊ नये आणि कुठल्याही समुद्रात गेलेले लोक आहेत म्हणजे जे मच्छीमार आहेत त्यांनी रिटर्न यावं। त्यामुळे या वादळाची शक्यता लक्षात घेता आता वेळोवेळी मच्छीमारांना म्हणून इशारा दिला जातोय। त्याचबरोबर महाराष्ट्र आणि तळकोकण म्हणजे तळकोकण आणि गोवा या राज्यांना देखील या भागांना देखील याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। म्हणून सतर्क रहा, हवी ती काळजी घ्या। वार्निंग है, वेदर खराब होने वाला है, जल्दी हार्बर की तरफ जाओ। समझ आ गया? हाँ जल्दी जाओ, साइक्लोन वार्निंग है। और जितने मच्छी बोट है ना रेडियो चैनल पे बताओ। तर हा व्हिडिओ आपण बघितला। समुद्रात सतत गस्त घालणारे जे वेगवेगळे दल आहेत त्यांच्या वतीने मच्छीमारांना सूचना देण्यात येत आहेत की सायक्लोनचा इशारा आहे म्हणजे वादळाचा इशारा आहे आणि हा इशारा लक्षात घेता आपण त्वरित किनाऱ्याकडे परतायचंय। आपल्या जेटीकडे आपण परता।
असं त्यांना वारंवार सांगितलं जात आहे. शिवाय आपल्या रेडिओ चॅनलवरनं इतरही काही मच्छीमार बोटी असतील ज्या आपल्या संपर्कात असतील त्यांना देखील आपल्या वतीने ही सूचना द्या, असं या दलातील हे जवान जे आहेत ते मच्छीमारांना सांगताना दिसत आहेत. ही बाब लक्षात घ्या आणि त्वरित आपण किनाऱ्याकडे परतायचंय असं ते सांगतायत. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात मुंबई महानगरपालिका पुढील आठवड्यात वॉर्ड रचनेनुसार लसीकरणाचे कॅम्प सुरू करण्याच्या विचारात आहे आणि या वॉर्ड लसीकरण मोहिमेतून 70,000 लोकांचं लसीकरण करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे, तसा त्यांचा मानस आहे. मुंबईतील लसीकरणाबाबत नुकतीच हायकोर्टात पालिका आयुक्तांसोबत एक बैठक झाली आणि या बैठकीत त्यांनी ही माहिती दिल्याचं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी स्पष्ट केलं. बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, पहिले तर हे आपण समजून घेऊ की वॉर्ड रचनेनुसार लसीकरणाची कॅम्प करण्याचा जो काही विचार आहे नेमकं काय असणार आहे? विशाल, आपण जर बघितलं तर जेव्हापासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याचे आदेश देण्यात आले किंवा सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे, तेव्हापासून महानगरपालिकेला हे लक्षात आलेलं आहे की हा जो वर्ग आहे, हा जो वयोगट आहे, हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि या वयोगटाला आणि आता सुरू असलेल्या लसीकरणाचा वयोगट म्हणजे 45च्या वरचे, या दोघांनाही जर आपण एकाच केंद्रांवर किंवा मोजक्याच केंद्रांवर आणलं तर मोठे वादावादीचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की सध्या लसींचा पुरवठा हा कमी जास्त प्रमाणात होतोय, तो पुढेही याच पद्धतीने राहू शकतो. पण अशा वेळी जर हे दोन वयोगटाचे नागरिक एकाच ठिकाणी आले आणि त्यांचे एकाच ठिकाणी जर लसीकरण करावं लागलं तर मोठे वादाचे प्रसंग येऊ शकतात किंवा भांडण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वयोगटाची लोकसंख्या सुद्धा जास्ती आहे, हीच गोष्ट लक्षात घेऊन महानगरपालिकेनं आधीच वॉर्ड रचने वाईज आखणी करून ठेवलेली आहे. म्हणजे एका वॉर्डच्या व्यक्तीला दुसऱ्या वॉर्डमध्ये जायची गरज नाही किंवा दुसऱ्या वॉर्डमध्ये असलेल्या लसी केंद्रावर जायची गरज नाही. 227 वॉर्ड आहेत मुंबईमध्ये. प्रत्येक वॉर्डामध्ये एक लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार महानगरपालिकेनं केलेला आहे. त्यानुसार 227 किंवा त्यापेक्षा जवळपास 300च्या जवळपास लसीकरण केंद्र सुरू करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. यापूर्वी महानगरपालिकेनं सोसायटीमध्ये सुद्धा लसीकरण करू द्या अशी परवानगी मागितली होती. पण प्रणाली, म्हणजे ह्या वॉर्डातला मनुष्य दुसऱ्या वॉर्डात जाणार नाही किंवा हे कसं लक्षात घेतलं जाईल की हाच या वॉर्डातला आहे म्हणून? आपल्या प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. प्रत्येकाच्या आधार कार्डावर त्याचा घरचा पत्ता असतो किंवा मतदार नोंदणी सुद्धा आपल्याकडे प्रत्येकाची आहे. म्हणजे भलेही तुम्ही त्या वॉर्डामध्ये राहत नसाल, म्हणजे त्या वॉर्डाचा तुमचा पत्ता नसेल तरी वर्षानुवर्ष जर तुम्ही तिथे राहत असाल आणि तुमचं मतदार कार्ड असेल, या सगळ्यांच्या आधारे ती व्यक्ती त्याच वॉर्डातली आहे किंवा नाही हे तपासलं जाईल आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त तसा प्रयत्न केला जाणार. त्यामुळे एका वॉर्डातली व्यक्ती शक्यतो दुसऱ्या वॉर्डात जाऊ नये असा प्रयत्न जो आहे तो महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. म्हणजेच वॉर्ड रचनेनुसार लसीकरणाचे कॅम्प सुरू करण्याचं हे जे नियोजन केले जाते त्यामुळे गोंधळ होणार नाही, एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, त्या वॉर्डातला व्यक्ती त्यांच्याच वॉर्डमध्ये लस घेऊ शकणार आहे, त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये जायची गरज नाही. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.